कृतीपत्रिकेतील प्रारूपाच्या दुसऱ्या विभागाकडे आपण आता वळतोय. त्या विभागाचं नाव आहे द्वितीय विभाग गद्यम. गुण आहेत 20. यांचं नियोजन कसं आहे हे पाहायचं आहे. आपला आवडीचा भाग असणारा गद्यपाठ आणि पद्यपाठ यावर आधारित हा दुसरा आणि तिसरा विभाग आहेत. त्यांची गुणांची विभागणी आपण पाहू शकतो. गद्यासाठी 20 गुण आहेत, पद्यासाठी 18 गुण आहेत. आपण पाहिलेल्या सुगम संस्कृतसाठी 8 गुण आहेत, 46 गुण आहेत. काही कथाभाग असल्यामुळं गद्यामध्ये आपल्याला तो आवडत असतो, आपण त्याचा जास्त अभ्यास करत असतो. पण तो अभ्यास कौशल्यांमध्ये आणि कौशल्य आपले दाखवल्यामुळं गुणांकांमध्ये कसा परिवर्तित होईल यासाठी आपण थोडी चर्चा करायची आहे या ठिकाणी. त्यासाठी त्याचं प्रारूप समजून आपलं घेतलं पाहिजे. आपण ती सुरुवात करतोय. पहिली कृती ठरलेली आहे सगळ्यांना. एक जाता जाता मला इथं सांगावं असं वाटतंय की प्रश्नपत्रिका, कृतीपत्रिका ही जरी काही भाग आपल्याला माध्यम भाषेमधनं म्हणजे मराठी भाषेमधून लिहायचा असला तरी पूर्ण कृतीपत्रिका, त्यातील सूचना, त्यातील आज्ञा या पूर्णपणे संस्कृत भाषेमधल्या आहेत. आपण नुसता अंदाजाने त्याचा अर्थ लक्षात घेतो आणि नुसत्या त्या लिहितच राहतो. त्याच्यामुळे एक थोडंसं आपल्याला केवळ लिहिण्यामुळे आपल्याला त्याच्यापासून एक दुरावा वाटत राहतो. म्हणून ह्या कृतीपत्रिकेमधल्या ज्या कृती करण्यासाठी ज्या सूचना संस्कृतमध्ये सांगितलेल्या आहेत त्या आपण मोठ्याने वाचाव्यात स्वतः विद्यार्थ्यांनी. जसं गद्यांशम पठित्वा निर्दिष्टा कृती कुरुत. मग समजून घ्यावं त्यातलं गद्यांशम गद्याचा भाग, पठित्वा पूर्वकालवाचक त्वांताव्य आलं वाचून, निर्दिष्टा दर्शविलेल्या, कृतीही कुरुत. कृतीही हे काय आलं? कृती शब्दाचा इकारांत द्वितीया बहुवचन कर्म असल्यामुळं त्याचं हे आलं काय? द्वितीया. आणि अनेक कृती करावयाच्या असल्यामुळं कृतीही कुरुत मतीप्रमाणे चालतो हा शब्द. कुरुत करा, लोट, मध्यम पुरुष बहुवचन. अशा प्रकारचे त्या आज्ञा आहेत. उतारा कोणता असतोय तो पहा. 80 ते 100 शब्दयुक्त असणारा गद्यांश उतारा, तिथं गद्यांश असतो, उतारा असतो आणि त्याच्या आधारे आपल्याला प्रश्न सोडवायचे असतात. आता 2 गद्यांश उतारे आहोत, पण आपण दोन्हींची एकत्रितपणे चर्चा करणार आहोत. त्याच्यामध्ये 3 विभाग केलेले आहेत. सुरुवातीला ज्या काही भाग जो सुरुवातीला असेल तो दुसऱ्या विभागामध्ये नवीन असणार आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा आपण दोन्ही 14 मार्कासाठी 2 उतार्यांचं नियोजन पाहत बसणार नाहीये. तर गद्यांशामध्ये सुद्धा काही नाट्यांश आहेत. एखादा नाट्यांश बहुधा विचारलेलाच असतो. परमाणूबद्दल वगैरे नाट्यांश 2-3 आहेत ते, प्रतिपदम, संस्कृतम. तर एखादा नाट्यांश येत असतो, तो म्हणून तोही आपल्या अभ्यासामध्ये असू द्या. नीट त्याच्याकडं लक्ष द्या. पहिल्या ज्या कृतया आहेत त्या अवबोधनम या भागामध्ये येतात. अवबोधन म्हणजे काय? आकलन. जो गद्यांश उतारा आपण अभ्यासलेला आहे, आपल्याला दिलेला आहे, त्याचं आपल्याला व्यवस्थित आकलन झालं का नाही ते त्या कृतींद्वारे शोधलं जातं. त्या कोणत्या कृती आहेत ते आपण पाहू. उचितम कारणम चित्वा वाक्यम पुनर्लिखत. योग्य कारण निवडून वाक्य पुन्हा लिहा. तिथं पर्याय दिलेले असतील. वाक्यम पुनर्लिखत हे विसरू नका, नुसता पर्याय लिहू नका. आणि त्याच्यामध्ये कारण यासाठी यतः हा शब्द येईल. त्या शब्दाचा अर्थ आहे कारण. आणि मग योग्य ते कारण निवडा आणि पूर्ण वाक्य लिहा. तुम्हाला कारण कधी समजेल? त्या उतार्याचा आशय तुम्हाला व्यवस्थित समजलेला असेल संस्कृत उतार्याचा,
गद्यांशाचा, तर तुम्हाला बरोबर कारण सांगता येईल. कारण यासाठी असं झालं, कारण असं प्रत्यक्ष प्रश्नांच्या वेळेस आपण ते पाहू, सराव करू तो. त्यानंतर कहा कम वदती, कोण कोणाला बोलते. उतार्यामध्ये काही संवाद असतात. पहिला जर धडा आपण पाहिला तर त्याच्यामध्ये पृथ्वीराजाला त्याचे स्तुतिपाठक काही गोष्टी सांगतात, मंत्री काय सांगतात. तर कोण कोणाला बोललं, इथं एक काळजी घ्यायची आहे. बोलणाऱ्याची प्रथमा विभक्ती आणि ज्याला उद्देशून बोललं त्याची द्वितीया विभक्ती आपण करायची. ही गोष्ट इथं लक्षात घ्या. मागच्या वर्षीचा आपण थोडा धडा पाहू. माता श्यामम वदती, आई श्यामला बोलते. इथं माताची प्रथमा झाली आणि श्यामची काय झाली, द्वितीया झाली. त्यानंतरचा पर्याय आहे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, संस्कृतेनं लिखत. पूर्ण वाक्यात लिहायचं आहे, प्रश्न समजून घ्यायचा आहे. प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं आहे, त्याची विभक्ती वचन कोणतं आहे, लिंग कोणतं आहे, त्यानुसार साधारणतः उत्तर असतं. ते उत्तरामध्ये वाक्यरचना व्यवस्थित पाहिजे. त्या गद्यांशामधूनच उत्तर मिळू शकत असतं. ते उत्तर आपण निवडायचं आहे. च आहे एषः गद्यांशः कस्मात् पाठात उद्धृतः. हा गद्यांश कोणत्या पाठामधून घेतला आहे. मुलांना पाठामधली सगळी कथा माहीत असते, पण पाठाचं नावच विसरून जातात. म्हणून प्रत्येक पाठाचं नाव लक्षात ठेवा. नुसतं अंदाजपंचे लक्षात ठेवू नका. शुद्ध व्यवस्थित लिहिण्याचा सराव करा. प्रत्येक पाठाचं नाव, त्याचा मजकूर, ते एकमेकांशी निगडीत ते लक्षात ठेवलं पाहिजे आपण. त्यानंतर आहे अमरकोशात शब्दम योजयित्वा वाक्यम पुनर्लिखत. आपल्याला 9वीच्या पुस्तकामध्ये आपण अमरकोशाबद्दल माहिती पाहिलेली आहे. अमरकोश म्हणजे काय आहे. गेय असा प्रकारचा शब्दकोश जगामध्ये बहुधा कुठं आढळणार नाही. त्याला चाल लावून म्हणता येतं. समानार्थी शब्द एकत्रित असतात. धरा, धरित्री, पृथ्वी, वसुधा, मही, पृथ्वीवरची नावं ती चाल अनुष्टुप छंदामध्ये असतात. त्याला नामलिंगानुशासनम असंही म्हटलेलं आहे. कारण ज्या ठिकाणी एका शब्दाला अनेक जे समानार्थी शब्द असतात त्यामधले एखादं स्त्रीलिंगीही असू शकतं, एखादं नपुसकलिंगी असू शकतं, तर त्याचा तिथं उल्लेख केलेला असतो. आपण आपल्या पाठ्यपुस्तकाच्या शेवटी अमरकोश आहे ते पहा. पण आपल्याला परीक्षेत कसं असणार आहे, परीक्षेमध्ये त्यावर आधारित कोणती कृती करायची आहे, तर त्या गद्य उतार्यामधला एखादा शब्द दिला जाईल. उदाहरणार्थ राजा हा शब्द त्या गद्य उतार्यामध्ये आलेला असेल तर त्याला समानार्थी असणारा शब्द अमरकोशातला लिहायला पाहिजे. राजा, राट, पार्थिव, क्ष्माभृत, नृप, भूप, महीक्षितः, हे 5-6 जे शब्द आहेत त्यातला एक तरी आपल्याला व्यवस्थित सांगता आला पाहिजे. म्हणजे पाठ्यांशाचा आणि अमरकोशाचा कोश येतो, त्याच्यामुळं कोशातला शब्द प्रत्येक गद्यांशामध्ये पद्यांशामध्ये असणारच आहे. कोश हे नुसते ग्रंथालयाची शोभा वाढवण्यासाठी नाही आहेत, आपलं शब्दज्ञान वाढवण्यासाठी आवश्यक आहेत. तर आपल्याला हे समजतंय का नाही की अमरकोशातला शब्द पाठामध्ये वापरलाय, म्हणून ही कृती कोणती झाली, आकलन कृती. त्यानंतर हे जे आहेत क, ख, ग, घ, च, छ, हे 4 ह्यातले आपल्याला दिलेले असतील पर्याय आणि त्या 4 पैकी आपल्याला परीक्षेला 3 सोडवायचेत, 3 गुणांसाठी सोडवायचेत. एका ठिकाणी जे 4 पर्याय दिलेले असतील त्यातले राहिलेले पर्याय देऊन अजून थोडेसे पर्याय दुसऱ्या उतार्यामध्ये असतील. उदाहरणार्थ अमरकोश ज्या ह्याच्यामध्ये आलेला आहे गद्यांशामध्ये तो पुन्हा विचारला जाणार नाही. दुसऱ्या ह्याच्यामध्ये गद्यांश हा कस्मात पाठात उद्धृत हा असं विचारलं जाईल. बाकीच्या ज्या आकलन कृती आहेत पहिल्या 4 त्या जवळजवळ दोन्हीकडेही असणार आहेत. ह्याची आपण दक्षता घ्यायची आहे. आकलन कृती त्या अवबोधन आहे, 3 गुणांसाठी ते आहेत.
त्यानंतर दुसरा विभाग आहे गद्य उतार्यामधला शब्दज्ञानम. आपण शब्दांबद्दल आता चर्चा केली पहिल्या विभागामध्ये की शब्द माहिती असणं, तो शब्द कोणत्या प्रकारचा आहे, कुठं कसा वापरायचा आहे हे कळालं पाहिजे. त्यासाठी क विभागामध्ये त्या गद्यांशामध्ये आलेली धातुसाधित अव्यय विचारलेले आहेत, किंवा एका उतार्यामध्ये अव्यय जर विचारले असतील, समजा तिथं शब्द आलेला आहे पठित्वा, तर तो तुम्हाला कळाला पाहिजे. तिथं जर विचारलेला असेल अव्यये लिखत, इथं अजून एक चूक होती. अव्यये ते द्विवचन आहे. दोन अव्यय आपण त्या गद्यांशातून शोधायचीत आणि लिहायचीत. मग त्वांत म्हणला असली त्वांत लिहायचीत, ल्यबंत म्हणले असतील ल्यबंत, हेत्वर्थक धातुसाधित तुमंत म्हणले असतील तर तुमंत लिहायचे. तिथं तसा उल्लेख केलेला असतो, त्याप्रमाणेच ती अव्यय लिहिली पाहिजेत. किंवा विभक्त्यंत पदे चित्वा लिखत, वाक्यरचना करताना अनेक प्रकारच्या विभक्ती त्या गद्यांशामध्ये आलेल्या असतात. षष्ठीचे काही आलेले असतात, सप्तमीचे असतात. मग सप्तम्यंत पदे लिखत म्हटलं की सप्तमी असणारे शब्द लिहायचे. पद म्हणजे शब्द आणि त्याचं द्विवचन आहे पदे, दोन शब्द लिहायचे. पण प्रश्नपत्रिकेचा अर्थ नीट न समजून घेतल्यामुळं तिथं माहिती असताना सुद्धा एकच लिहून जातो. पदे, संस्कृतमध्ये वचनाला फार महत्व आहे. पदम पदे पदानी, पदम म्हटलं एक शब्द लिहायचा, पदे म्हटलं दोन लिहायचं, पदानी म्हटलं तर अनेक शब्द लिहायचे. षष्ठी असली तर षष्ठी, सप्तमी, त्याच्यामध्ये वचनांची अट नाही. एक वचन, द्विवचन, बहुवचन, कोणतेही त्या उतार्यातले ते शब्द आपण शोधले पाहिजेत आणि नुसते ते शब्द व्यवस्थित सुटसुटीतपणे लिहायचेत. काही मुलांकडनं काय चूक होतीये, बऱ्याच वेळा त्या शब्दाच्या आधी संधीने काही शब्द जोडले आलेले असतात, तर ते संधीसह तो अर्धवट शब्द लिहितात. मग ते चुकीचं ठरतं. तुम्हाला वेगळा शब्द काढायला सांगितलाय तिथं, तुमचा शब्द तुम्हाला संधी विग्रह करता येत नाही आणि नेमकं त्वांताव्यय कळत नाही, हे दोन्ही तिथं दिसून येतं. त्यामुळं त्यातला संधीचा भाग काढून केवळ तो शब्द लिहायचा आहे. तर दोन्ही पूर्वकालवाचक आहेत, त्वांत ल्यबंत, पण उपसर्ग रहित जर त्याचं रूपांतर केलं असेल तर ते त्वांत होतं, आणि उपसर्गासहित असेल, उदाहरणार्थ हस, प्र उपसर्ग लावला की प्रहस्य होतं, उपसर्ग लावला की ते लेबंत होतं. आणि हेतू व्यक्त करणारं गंतुम, पठितुम वगैरे हेत्वर्थक धातुसाधित अव्यय आहेत बरं का. अ म्हणजे नाही, व्यय म्हणजे बदल. अव्यय कधी बदलत नसतात. विभक्तीचं तर आपण आत्ता पाहिलंच. षष्ठ्यंत पदे, सप्तम्यंत पदे, चतुर्थ्यंत पदे, चतुर्थी असणारे शब्द आपण लिहायचे. त्यानंतर प्रश्न निर्माणम कुरुत, अधोरेखनम आवश्यकम. उदाहरणार्थ उत्तरच दिलेलं असेल बरं का, आणि उत्तरावरून प्रश्न तयार करायचा असतो. रामः वनम गच्छति, तर राम हा शब्द अधोरेखित केलेला असतो आणि आपण त्याच्यावरनं प्रश्न तयार करायचा असतो. मग आपण ह्यासाठी काय करायचं, जो शब्द अधोरेखित केलेला आहे, उत्तर असणारा तो शब्द असतो, त्या शब्दाचं लिंग, वचन, विभक्ती वगैरे पाहायचं. कधी कधी क्रियापदामध्ये सुद्धा उत्तर येतं बरं का. असं नाही की फक्त उत्तरामध्ये नामच असतात असं नाही. पण आपल्या ह्या प्रश्नामध्ये रामः वनम गच्छति, मग काय, राम कोण आहे, पुल्लिंगी, विभक्ती प्रथमा, वचन एक वचन, मग त्यासाठी प्रश्नार्थक सर्वनाम कोणतं येईल, कहा, कहा वनम गच्छति. आणि प्रश्नचिन्ह द्यायला विसरायचं नाही. काही जण बरोबर आपण प्रश्नार्थक शब्द शोधला या आनंदामध्ये प्रश्नचिन्ह द्यायला विसरतात. मग काय लिहिणार, कहा वनम गच्छति. जो शब्द अधोरेखित केलेला आहे तो उत्तर आहे असं गृहीत धरून आपण प्रश्न निर्मिती करायची आहे संस्कृतमध्ये. इथं वाक्य लिहिणं तर आवश्यक आहेच आहे. विशेषण विशेष्यांचं आपण इथं जोड्या लावायच्या आहेत, कृतयः करायच्या आहेत. काही मेलनम कुरुते, चयनम कुरुते, चतुर्थ म्हणजे निवडायचं आहे, चतुर्थ पदम लिखत. वेगवेगळ्या प्रकारे कधी ते पाठामधली विशेषणं शोधायला लावलेली असतात,
कधी खाली कंसामध्ये दिलेले असतात आणि योग्य ठिकाणी योग्य विशेष्य विशेषण बरोबर तिथं लिहिलं गेलं पाहिजे. हे येताना एक आपण काळजी घ्यायची आहे की आपण विशेष्यासाठी जो शब्द विशेषण म्हणून निवडलेला आहे तो त्याच लिंग वचन आणि विभक्तीमधला आहे का. त्याच्यासारखं विशेषण वाटू शकतील असे इतरही शब्द उतार्यामध्ये असतात. तर आपण विशेषण म्हणून एखाद्या शब्दाची निवड करतो त्यावेळेस त्या विशेष्याचं विशेषण म्हणून जो शब्द निवडला आहे त्यांची लिंग वचन विभक्ती अगदी एक आहे ह्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. नाहीतर काही जण त्या विशेषणाबद्दल सांगितलेली माहिती तिथे लिहितात. ते थोडंसं बरोबरही वाटतं पण ते बरोबर उत्तर नाही. विशेषणच लिहायला पाहिजे. मग आता विशेषण 3-4 प्रकारचे आहेत. भारत हा प्राचीन हा देश हा प्राचीन हा हेही विशेषण आहे पण बहुधा क्रिया विशेषण म्हणजे धातुसाधित विशेषण जास्त विचारलेले असतात. ती लक्षात घ्यायचीत आपण. उदाहरणार्थ श्यामः गतवान. गतवान हे विशेषणच आहे. जरी ते क्रियापदाची भूमिका बजावत आहे असं दिसत असलं तरी ते तवतु प्रत्यंत म्हणजे कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित काय विशेषण आहे. तर ही अशी विशेष्य विशेषणं नेमकी निवडायची आहेत. त्यानंतर संधी कुरुत किंवा संधी विग्रहम कुरुत अशा प्रकारचे प्रश्न असतील. वेगवेगळे आपल्याला जर संधी विग्रह करता येत असेल, कधी पूर्ण संधी सोडवायला सांगितली जाते, कधी पूर्वपद म्हणजे आधीचं पद दिलेलं असतं, कधी उत्तरपद म्हणजे नंतरचं दिलेलं असतं, त्याला अर्धा गुण असतात. आणि पूर्ण संधी सोडवायला सांगितले असेल तर 1 गुण असतो. हा जो भाग झाला आहे शब्दज्ञानाचा, ह्याच्यामध्ये ज्या 5-6 प्रकारच्या कृती दिलेल्या आहेत त्यापैकी काही पहिल्या गद्यांशामध्ये येतील, काही दुसऱ्या गद्यांशामध्ये येतील च पर्यंतच्या. तिसरा गद्य उतार्यामधला भाग आहे पृथक्करणम म्हणजे वेगळं काढता आपल्याला आलं पाहिजे. विवेक, सत्य असत्य, योग्यायोग्य विवेचन करण्याची जी शक्ती आहे ती आपल्याला कशी आहे हे पाहण्यासाठी हे प्रश्न आहेत. त्यासाठी मग क्रमसंयोजनाचा भाग असतो. घटनाक्रम फिरवून वाक्य टाकलेले असतात, ती योग्य क्रमाने लिहावयाचे असतात. किंवा दुसऱ्या उतार्यामध्ये मग रेखाचित्र पूर्ण करायचं असतं. रेखाचित्रम पूरयतं. मग ती जालरेखा असते, वृक्षरेखा, प्रवाही जाल, स्तंभ पूरण किंवा शब्दपेटिका. त्यामध्ये आकृती काढायला विसरायचं नाही. आकृतीसाठी सुद्धा गुण आहेत. अशा प्रकारे हे 14 गुण गद्यपाठावर आधारित आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला आकलन क्षमता तुमची काय आहे, शब्दज्ञान संस्कृतचं कसं आहे आणि तुम्हाला बरोबर वेगळं क्लासिफिकेशन करता येतंय का नाही ती शक्ती तुमची प्रश्नांद्वारे पाहिली जाते. त्यामुळं अत्यंत सावधपणे हे प्रश्न सोडवायचे. पुढचा जो प्रश्न आहे 2 उतारे झाले. 7 गुण, आ गद्यांश 7 गुण, 14 गुण झाले. आ जो आहे तो माध्यम भाषया सरलार्थम लिखत. माध्यम भाषेमध्ये सरलार्थ लिहायचा आहे. म्हणजे मराठी भाषेमध्ये अनुवाद लिहायचा आहे. आपल्याला वाटतं अनुवाद म्हणजे फार सोपं आहे, कोणालाही जमेल, पण तसं समजू नका. अनुवाद ही सुद्धा एक कला आहे बरं का. थोडंसं विषयांतर होतं आहे पण अनुवाद हे भाषा एक थोडासा कमी वेळात जास्त भाषेचं ज्ञान मिळवण्याचा मार्ग आहे. इंग्रजांनी ही ट्रान्सलेशन पद्धती जास्त आणली. ते आपल्याकडे नवीन आलेले होते, त्यांना इथल्या संस्कृतीचं ज्ञान नव्हतं फारसं, म्हणून इथलं आपल्याला काय कळावं म्हणून पटापट त्यांनी प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असं केलं, अभ्यासाचं स्वरूप, की आपल्याला फक्त त्या संस्कृतमधलं, मराठीमधलं, हिंदीमधलं समजण्याची कारण आहे. म्हणून त्यांनी भाषांतर पद्धतीवर त्यांनी जास्त जोर दिला होता. आपल्याला कल्पना असेल नसेल, पूर्वीच्या काळी इंग्रजांच्या काळामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये आणि न्यायालयांमध्ये ट्रान्सलेटर हे एक पद असायचं. न्यायाधीश मोठ्या ठिकाणी इंग्रज लोक असायचे, त्यांना या खटल्यातल्या सगळ्या गोष्टी समजायच्या नाहीत. मग जे काय घडलंय ते सांगण्यासाठी
जो काही लेखी पुरावे असतील ते समजण्यासाठी तो ट्रान्सलेटर त्या न्यायाधीशांना किंवा इंग्रज वकिलांना ते भाषांतर करून द्यायचा. मराठी भाषेतलं, हिंदी भाषेतलं, संस्कृत भाषेतलं. संस्कृत भाषेमध्ये सुद्धा न्यायशास्त्रावर आधारित ग्रंथ आहेत. न्यायशास्त्रामध्ये संस्कृत भाषा महत्त्वाची आहे. अनेक स्मृती, याज्ञवल्क्य वगैरे त्याचा अभ्यास कायद्यामध्ये अजूनही केला जातो बरं का. तर ते तंत्र आहे त्याचं एक अनुवादाचं. आणि आपल्याला यावर्षी भाषांतरासाठी 3 नाट्य उतार आहेत. विश्वप्रसिद्ध अशा नाट्यकृतीमधले ते उतार आहेत. भाषांतर जर चांगलं लिहायचं असेल तर आपल्याला त्या नाटकाची पुढची मागची कथा थोडीशी माहिती पाहिजे, तर आपल्याला ते भाषांतर नीट लिहिता येईल. आपण काय करतो, 10-11 ओळीचा तर उतार आहे, फक्त आम्हाला सांगा, भाषांतर सांगा. तसं परिपूर्ण भाषांतर लिहिता येणार नाही. आणि असं नाही भाषांतराचा उतार आहे म्हणजे इतरत्र प्रश्न विचारणार नाहीत असं नाही. या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे नुकत्याच झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये दुष्यंतस्य स्वभाव के स्वभाव वैशिष्ट्यानी ज्ञायन्ते, दुष्यंतांचे आपल्याला कोणती स्वभाव वैशिष्ट्य माहीत होतात. आता हा उतारा कशाचा आहे, भाषांतराचा. त्या दुष्यंताच्या व्यक्तिमत्वाचा त्याच्यामध्ये काय प्रश्न होता का, पण स्वभाव वैशिष्ट्य विचारली, आपल्याला लिहावी लागली. बऱ्याच जणांनी सांगत असताना दुर्लक्ष केलं. तर कशाला आम्हाला ही सर अभिज्ञान शाकुंतलाची सगळी कथा सांगत बसलेत. पण तसं नाही, माहिती पाहिजे. विश्वप्रसिद्ध ती कृती आहे अभिज्ञान शाकुंतल. त्याच्या महत्त्वाचा कथाभाग माहिती पाहिजे. अगदी थोडक्यात सुद्धा आपल्याला माहिती करून घेता येतो. कर्णभारम, भास हे श्रेष्ठ कवी आहेत. भासा हा कविता देव्या हासहा, कविता देवीचं हास्य, साहित्य देवीचं, सरस्वती देवीचं हास्य म्हणजे भास आहेत असं वर्णन केलेलं आहे. कर्णभारम हे त्यांची नाट्यकृतीतला उतार आहे, कर्णाच्या दानशूरपणाबद्दलचा. आणि क्षुद्रकाचं मृच्छकटिक या नाटकामधले सर्वसामान्यांच्या जीवनावर, नाहीतर आधी अशी पद्धत होती केवळ मोठमोठ्या देवदेवता, राजे रजवाडे यांच्या जीवनावरच नाटकं असायची. शूद्रकांनी मात्र सामान्य नागरिकांचंही जीवन त्याच्या नाटकांमधनं दाखवलंय. हे थोडंसं सगळं माहिती पाहिजे, मग आपल्याला भाषांतर लिहिता येईल. भाषांतर योग्य अनुवाद, भाषांतराला इथं शब्द वापरला आहे सरलार्थ लेखनम कुरुत. त्यासाठी पुस्तकं लिहिलेले आहेत. आपल्याला एवढं आवश्यक नाही, आपण एवढी काळजी घ्यायची की संपूर्ण वाक्याचं भाषांतर केलं का, योग्य काळ वगैरे आलंय का, त्यानंतर आपण केलेलं भाषांतर असं अकृत्रिम वाटतंय का नाही, पूर्ण त्या गद्यांशाचा नाट्यांशाचा आशय आपल्या भाषांतरामध्ये आलाय का नाही सरलार्थ लेखनामध्ये, याची काळजी घ्यायची आहे. मग इथं आपल्याला 4 पैकी 4 गुण मिळायला हरकत नाही. मार्कांची विभागणी 4ची निम्म्या उतार्याला 2 मार्क दिलेले असतात, गुण दिलेले असतात, आणि राहिलेल्या निम्म्याला 2 गुण दिलेले असतात. एवढ्या बारकाईने भाषांतर वाचलं जातं. नदी सुक्तमवर आधारितही भाषांतराचा पाठ आहे, त्यातलंही भाषांतर येऊ शकेल. अशा प्रकारे माध्यम भाषया सरल अर्थम लिखत, यानंतर माध्यम भाषया ई दीर्घ ई, शेवटचा प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तरम लिखत. प्रश्न संस्कृतमध्ये, उत्तर मराठीमध्ये लिहायचं आहे. आपल्याला वाटतं सोपं, बरोबर मी उत्तर लिहिलं असं वाटतं, पण बोर्डाने एक अपेक्षा व्यक्त केलेली आहे. प्रस्तावनेला अर्धा गुण आहे. त्याच्या प्रस्तावना म्हणजे काय, सुरुवात. त्यानंतर योग्य उत्तराला स्पष्टीकरणासह 1 गुण आहे. आणि महत्वाचं म्हणजे भाषा शैली, त्याला अर्धा गुण आहे. वेगवेगळे जरी सगळा मिळून 2च गुण दिले असले तरी या गोष्टी विचारात घेतल्या जातात. काही विद्यार्थी अत्यंत चांगलं उत्तर लिहितात पण प्रस्तावनाच लिहित नाही, अर्धा गुण जातो. इथला अर्धा गुण आणि दुसरीकडे कुठेतरी शुद्ध लेखनामध्ये इकडे तिकडे अर्धा गुण जातो, 1 गुण जातो. सगळी पात्रता असताना सुद्धा कृतीपत्रिकेचं प्रारूप व्यवस्थित समजून न घेतल्यामुळं पात्रता असून सुद्धा गुण गेले. म्हणून प्रस्तावना म्हणजे तो भाग कुठं आलेला आहे, त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, मग ते उत्तर, आणि नंतर
योग्य रीतीने समारोप करायचा आहे. हे लिहित असताना भाषा शैलीकडे लक्ष द्यायचं आहे. तुम्ही पहिली दुसरीतल्या विद्यार्थ्यांसारख्या भाषेमध्ये बरोबर उत्तर लिहिलं, अगदी सोपं उत्तर लिहिलं, उत्तर बरोबर आहे पण गुण पूर्ण मिळणार नाहीत. कारण थोडीशी साहित्यिक प्रौढ अशा प्रकारची भाषा शैली तुमच्याकडनं अपेक्षित आहे. सौंदर्यपूर्ण अशा प्रकारची विवेचन कौशल्य तुमचं, आशय ज्ञान तुमचं, हे सगळं त्याच्यामध्ये पाहिलं जातं आणि मगच 2 गुण मिळतात. हे सुद्धा गद्य पाठांवर आधारित आहेत. कोणते पाठ त्याच्यासाठी आहेत ते आपण माहीत करून घ्यायचं आहे. जे भाषांतराचे पाठ त्याच्यावर येत नाही असं म्हटलं तरी त्याच्यावरही प्रश्न येतात आणि आपण जे इतर पाठ अभ्यासतो त्याच्यावरही हे प्रश्न येतात. प्रश्न संस्कृतमध्ये असतो, उत्तर मात्र माध्यम भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये लिहायचं असतं. 2 पैकी 1 लिहायचं आहे. उत्तम उत्तर लिहिलं तर आपल्याला 2 गुण मिळायला हरकत नाही. अशा रीतीने दुसऱ्या विभागाचा आपण या ठिकाणी चर्चा पूर्ण करतो. जवळजवळ 20 गुणांची आपण चर्चा केली. तिसऱ्या विभागाला आपण सुरुवात करत आहोत. पद्यम 18 गुणांसाठी आहे. या ठिकाणी सुद्धा जरी पद्यांश दिलेला असला तरी लिहिण्याच्या तंत्रामध्ये ते पद्य असल्यामुळे थोडासा बदल करायचा आहे. पद्य हे नाव इथं काव्य या अर्थाने आलेलं आहे. काव्य कशाला काव्य म्हणायचं संस्कृतमध्ये सांगितलंय. वाक्यम रसात्मकम काव्यम. रसपूर्ण सौंदर्ययुक्त वाक्य म्हणजे काव्य. वेगवेगळ्या प्रकारचे रस, अलंकार, वेगवेगळ्या शैली यांचा वापर करून ते काव्य निर्माण झालेलं असतं. त्यात सौंदर्याला महत्त्व असतं. ते आपल्या या प्रश्नामधील उत्तरामध्ये ते रसग्रहण, सौंदर्य आपण ग्रहण करू म्हणजे सौंदर्य आपण घेऊ शकतोय का नाही आणि आपल्याला जाणवलेलं सौंदर्य आपण तशाच शब्दामध्ये मांडू शकतो का नाही हे आपल्या कृतींमधनं दिसणार आहे. काव्यामध्ये नुसतं बरोबर काव्यामध्ये चालत नाही. मग त्यासाठी आपल्याला काही सुभाषितपर पाठ आहेत, काही काव्यशास्त्र विनोद हा या प्रकारचे पाठ आहेत. त्यानंतर रामायणासारख्या आदी महाकाव्यामधील जटायूबद्दलचा एक पाठ आहे आणि भाषांतरासाठी वाचन प्रशंसा आणि मानवता या गुणाबद्दल माहिती सांगणारे पाठ आहेत. त्या दृष्टीने आपण या काव्य विभागाकडं किंवा पद्य विभागाकडं पाहायचं. तिसरी ही कृती आहे पद्यांशम पठित्वा निर्दिष्टा कृती ही कुरुत. आता गेल्या वर्षीपासून एकच पद्यांश दिलेला आणि त्यावर आधारित कृती करायच्या आहेत. त्याआधी 2 पद्यांश असायचे. गेल्या वर्षीपासून एका पद्यांशावर आधारितच वेगवेगळ्या पाठातील ते पद्यांश असतील, एकाच पाठातील असतील असं नाही. कदाचित परीक्षकांना वाटलं एका पाठातील सुद्धा श्लोक असू शकतील. तशी काही सक्ती नाही. वेगवेगळ्या पाठातील असू शकतील आणि त्यावर आधारित अशा 4 गुणांच्या कृती पहिल्या विभागामध्ये आपण करायच्यात. पद्यांशावर 4च गुण आहेत केवळ. तो म्हणजे संपूर्ण पुस्तकामधून पद्यांशावर आधारित 4 कृती आहेत. त्यामध्ये पहिली आहे पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत. पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहा. एका वाक्यामध्ये व्यवस्थित उत्तर संस्कृतमध्ये लिहायचं आहे. प्रश्न विचारलेला असतो, आपण उत्तर लिहायचं आहे. दुसरा जो आहे तो गद्यांशामध्ये झालेलाच विशेषण विशेष्यांचं मेलन करायचं आहे. विशेषण विशेष्योः मेलनम कुरुत. विशेष आणि विशेष्यांच्या जोड्या जुळवायच्यात, योग्य जोडी जुळवायच्या आहेत. त्यामध्ये सुद्धा नियम आपल्याला माहिती आहेत. लिंग वचन विभक्ती सारखी पाहिजे. विशेष्य कोणतं, विशेषण कोणतं हे समजलं पाहिजे. एखादी आ विभाग जो असतो, स्तंभ असतो, त्यामध्ये एखादा शब्द जादा असतो, तो विशेषण वाटू शकतो. तर नेमका विशेषण नसणारा शब्द दूर ठेवून 2 विशेषणं निवडायची.
आणि त्याला एक गुण आहे. पूर्णवाक्येन उत्तरम लिखतला एक गुण आहे. त्यानंतर संधी विग्रह त्याला एक गुण आहे. पुन्हा हा शब्द ज्ञानावर आधारित आहे. अशा प्रकारचे 4 गुणांचे प्रश्न इथं आहेत. क पूर्णवाक्येन उत्तरम लिखत, विशेषण विशेष्ययोः मेलनम कुरुत 2 गुण आणि संधी विग्रहम कुरुत 1 गुण, असे 4 गुण या ठिकाणी असणार आहेत. त्याचं आपण व्यवस्थित नियोजन करायचं. दुसरा विभाग जो आहे तो विद्यार्थी मित्र थांबा जरा, गुणांच्या विभागणीमध्ये माझ्याकडनं जरा वेगळ्या पद्धतीने सांगितले गेलेले. क ला एकच गुण आहे, ख ला एकच गुण आहे, ग लाही एकच गुण आहे. त्या तिन्ही पैकी कोणतेही 2 निवडायचे आहेत. 2 गुण आहेत आणि त्यातलाच दुसरा विभाग आहे पद्यांशात विशेषणाने चित्वा रेखाचित्रम पूरयत. विशेषणाने असं कुठलं नाही, रेखाचित्रम पूरयत, जालचित्रम पूरयत, अशा प्रकारे त्या आकृत्या असणार आहेत. आणि आपल्या पृथक्करणाच्या बुद्धीचा वापर करून आपण बरोबर त्या ठिकाणी उत्तरं लिहायचे. समजा जटायूचा वरचा उतार आहे तर जटायुहू असं दिलं असेल आणि जटायूचे गुण त्या उतार्यामध्ये कोणकोणते आले ते तिथं लिहायचं आपण. उदाहरणार्थ जटायूची चोंच खूप धारदार होती, तीक्ष्ण तुंड, हा ते विशेषण तिथं लिहायचे. असे 4 जटायूची विशेषणं किंवा वर्णनं तिथं बरोबर लिहायचे. जटायू हा शब्द पुल्लिंगी प्रथमा एकवचनामध्ये, आपण लिहिलेली उत्तर सुद्धा पुल्लिंगी प्रथमा एकवचनामध्येच लिहायचे. तो झाडावर बसलेला होता, वनस्पतीगत हा, असे जालरेखाचित्र पूर्ण करायचे. या पहिल्या अ विभागाला 4 गुण आहेत. आ विभाग माध्यम भाषया उत्तरम, गुणांची विभागणी 2 गुणांची अशीच आहे, परंतु आत्ता सांगितल्याप्रमाणे काव्याला, सौंदर्याला, रसग्रहणाला त्याच्यामध्ये महत्त्व असणारे त्याला अनुकूल असं उत्तर लिहायचं आहे. नुसतं श्लोकाचं भाषांतर लिहितात, मुलांना वाटतं मी बरोबर उत्तर लिहिलं, तसं नाही. थोडंसं त्याचं रसग्रहण तुम्हाला दर्शवता आलं पाहिजे. 2 प्रश्न असतील, त्यातील 1 लिहायचा आहे. पुढचा तुमच्या स्मरणशक्तीचा, अचूक लेखन करण्याच्या गुणांचा, कौशल्यांचा जिथं वापर करता येईल असा ई प्रश्न आहे. पद्ये शुद्धे पूर्णे च लिखत. पद्ये म्हणजे 2 श्लोक लिहायचेत. पद्यम 1 पद्य 1 श्लोक, पद्ये 2. त्यामध्ये 2 विभाग आहेत. क मध्ये 1 मध्ये क आणि ख आणि 2 मध्ये ग आणि घ. प्रथम विभागामधला श्लोक जे आहेत ते 4 ओळींचे आहेत, 4 पंक्तींचे आहेत. एका पंक्तीला 1 गुण, याप्रमाणे त्याला 4 गुण आहेत. आणि द्वितीय विभागामधले जे श्लोक किंवा पद्य ते 2 ओळींचे आहेत, त्या दोन्हीपैकी 1 लिहायचं आहे. हे नीट समजून घ्या. पहिल्या विभागातला 1 श्लोक 4 गुणांचा, दुसऱ्या विभागातला 2 ओळींचा 1 श्लोक 2 गुणांचा, आणि त्याला 6 गुण असतील. ई दीर्घ ई जो प्रश्न आहे तो अन्वयम पूरत. अन्वय म्हणजे आपल्याला अर्थ लावण्यासाठी अनुकूल अशी पद्याची वाक्यरचना करून घेणे, त्याला अन्वय म्हणतात. आपल्याला पूर्ण अन्वय लावायचाच नाहीये. अन्वय त्यांनीच श्लोकाचा लावलेला आहे. तो अन्वय योग्य येण्याच्या दृष्टीने आपण 4 शब्द तिथं रिकाम्या जागी भरायचेत. आता या ठिकाणी ते शब्द तुम्हाला पाठ असले पाहिजेत. म्हणजे अन्वय लेखनासाठी सुद्धा तुम्हाला श्लोक व्यवस्थित पाठ पाहिजे. पूर्वीच्या काळी ते शब्द खाली विस्कळीत स्वरूपामध्ये शब्दमंजुषेमध्ये दिलेले असायचे, पण आता यावेळेस ती सोय उपलब्ध नाही आहे. ज्या श्लोकाचा अन्वय लिहायचा आहे तुम्हाला अन्वय तर लावता आलाच पाहिजे. कर्ता, कर्म, क्रियापद, कर्त्याची विशेषणाला कर्त्याला, कर्माची कर्माला,
क्रियापद अशा प्रकारे हे करत जायचं असतं साधारणपणे. पण हे करत असताना तो श्लोकही तुम्हाला पाठ पाहिजे आणि त्यांची योग्य ठिकाणी त्याचा वापरही करता आला पाहिजे. श्लोकामध्ये बऱ्याच वेळा त्या शब्दाची संधी झालेली असते, योग्य ठिकाणी त्याचा संधी विग्रह करून तिथं त्याचा वापर केला पाहिजे, ही जबाबदारी आहे. त्याप्रमाणे ते अन्वयलेखन करायचं आहे. शेवटचा भाग पद्यामधला आहे तो माध्यम भाषेया सरलार्थम लिखत. माध्यम भाषेमध्ये म्हणजे मराठी भाषेमध्ये आपल्या दृष्टीने त्याचा भाषांतर लिहायचं आहे, अनुवाद करायचा आहे. बऱ्याचशा मुलांना श्लोकामध्ये काय असतं, बरंचसं स्पष्टीकरण करण्यासारखं असतं, म्हणून ते अचूक भाषांतर लिहिण्याऐवजी त्या श्लोकाचं स्पष्टीकरणच लिहित बसतात. तो गोळाबेरीज अर्थ होतो. तिथं तुम्हाला सरलार्थ विचारलाय, तुम्ही सरलार्थच लिहायचं. केवळ तुम्हाला इच्छाच जर असेल तर तुम्ही थोडीशी प्रस्तावना 2-3 ओळीची लिहून मग तुम्ही भाषांतर वेगळं नेमकं लिहिलं पाहिजे. सरलार्थ भाषांतर अचूकपणे लिहिला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक शब्दाचं भाषांतर आलं पाहिजे. त्यातला आशय श्लोकामधला पूर्ण व्यक्त झाला पाहिजे. जरी समजा दिलेलं असलं की सरलार्थासाठी 2 पाठ आहेत, वाचन प्रशंसा आणि मानवता धर्म, पण इतर सुभाषित मालांमधलं सुद्धा एखादं दुसरं भाषांतर विचारलं जाऊ शकतं. ते आपण करून ठेवायचे. अन्वयासाठी सुद्धा आपल्याला भाषांतर नीट लावता आलंच पाहिजे, की पाठ व्यवस्थित होण्यासाठी सुद्धा जर बघा आपल्याला त्या श्लोकाचं भाषांतर नीट येत असेल तर आपल्याला तो श्लोक लवकर पाठ होतो. भाषांतर समजलं नसेल तर तो श्लोक पाठ होत नाही. म्हणून त्याचेही भाषांतर करून ठेवा. हे श्लोक भाषांतराला नाहीत कशाला करू असं म्हणू नका. समग्र अभ्यासामध्ये समग्रता असू द्या. अशा प्रकारे आपण या इयत्ता 10वी साठीच्या संस्कृत कृतीपत्रिकेमधील प्रारूपाच्या पहिल्या 3 विभागांची यथामती चर्चा केलेली आहे. प्रत्यक्ष शिकवण्याला आपण पुढील पाठांमध्ये बहुधा सुरुवात करू किंवा आपण लवकरच भेटू सुद्धा आणि प्रत्यक्ष आपण शिकवण्याला सुरुवात करू अशी आशा व्यक्त करतो आणि मी तुमचा निरोप घेतो. विद्यार्थी मित्र हो, आपण ही जी या विभागांवर चर्चा केली त्यावर आधारित स्वाध्याय डिस्प्लेवर आपल्याला दिसणार आहेत. तुम्ही जास्तीत जास्त अचूकपणे विचारपूर्वक तो सोडवा. नुसतं लिहायचा आहे म्हणून लिहू नका, विचारपूर्वक तो लिहा असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो.